फक्त इथे ठुले दिसत बी नसतील आणि शिवा इकडे आणि आता आम्ही चालला वॉटरफॉल मध्ये. पाण्याचा सोर्स काय असेल हे बघा हे शिवाचा तू मध्ये आधी पाण्याचा सोर्स काय असेल काही सांगा म्हणजे. काय माहित ना आपल्याला. आता वरी करा ना माणसाला लांब दिसाय पुरता चांगला आहे. तर काय आता शिवाची गाडी आणि मी शिवाच्या गाडी बसलोय आणि बघू शकता की आता आम्ही दोघं आला तर म्हणजे ब्लॉग बनवू शकताल कारण याच्या वेळेस ना लईच खूपच वारं शिवा आणि ते तर लई फास्ट महाग होते. आहेत आता तर काय बघा पुढे किती भारी नजर आहे आणि पावसाची शक्यता थोडी वाटते पण एवढं काय आभाळ नाही. तर काय आमचं ठरलंय आता कपिलदारला जायचं तर आमच्या मित्राची गाडी आणि शिवाची गाडी. चला शिवा हो गाडीवर चला. आणि कसं वाटतं जायच्या वेळेस सांगा लोक. भारी वाटणार आहे आता आपल्याला. कपिलदारला फर्स्ट टाइम जाणार आहे. फर्स्ट टाइम चलत का आता कपिलदारला म्हणायचं बाहेर तर वाटणार आहे आणि भजीवाडी उद्या पुढे पाऊस यायला लिटरली म्हणजे बघा पाऊस यायलाय आणि चला गाड्या पण इतक्या वाहिल्यात नाही इकडं आणि इकडं म्हणजे बघा पाऊस यायलाय आणि आम्ही पावसामध्ये ब्लॉग बनवतात. कामून बनवलं म्हणजे का खूपच मेमरी भारी बनती आहे पावसामध्ये ब्लॉग बनवताना. आणि असंच काही दिवसानंतर आम्ही इकडे काही दिवसानंतर इतक्या म्हणजे वर्षभरातून आम्ही मित्रांची काढून आम्ही आला आणि चला बघूया आणि तिकडे जायचं आम्ही आपला पण फिक्स नाही होता. किती भारी मोसम झालाय एकदम भारी झालं बघा. तर लय जास्त आम्ही गाडी फास्ट पळेल ती त्याच्यामुळे आम्ही आता दमानं चालला कारण एका मित्रांना आम्हाला लय वस्तू केलंय तर त्याच्यामुळे आम्ही दमानं चालला. चलो आपल्याला भगवान कडे चलो. तर काय जाता निघालात थोडं फास्ट पळेल त्याच्यामुळे जरा बोलणं पाहावं लागलं आम्हाला. तर आता दमानं जातो आम्ही गावा का दमानं चालेल ठीक आहे. सांग शिवा सांग काय जाईल होती गाडी गाडी गेली गाडी 80च्या वरच होती काय तुम्ही इमॅजिन करू शकता 80 स्पीड म्हणजे किती असते या काहीच काही 80-90 नाही. मग काय बिल्डिंग बघा आणि आम्हाला इकडे भारी नजारा भेटला म्हणजे इकडे कोणता तरी मोठा पूल होता धबधबा सारखा तर आम्ही कॅप्चर करायचं विचार केला. तर हो काही बघू शकतो पाणी आणि इकडला येऊ बघा काही किती भारी दिसते. हॅलो तर काय आपण काय आलात लोकेशनला आलात काय आपल्याला इथून जायचं आता तर जाऊया चला. तर इकडून जायचंय का शो आहे आपल्याला इकडून जायचंय का मला तसंच वाटायला कपिलदार गेले एकूणच का तर का यार चुकला रस्ता. अरे रस्ता चुकलात आम्ही आणि बघा हे बघा काय लागले काय ट्रॅक्टरली गाडी चालवली आणि गाडीलाच लागलाय शिवाय का बाजूला बघे बघा इथं थांबली होती. हे का थांबला होता ते पुढचा नजर बघा कसला भारी झूम करून दाखवतो 1 मिनिट. तर बघा तुम्ही पुढचा भारी एकदम नजर आहे आणि जे येईल ते आमची नुसते गाडी हॉर्न वाजवलीत तर त्यांना बी वाटले की हे व्हिडिओ काढीत चालली त्याच्यामुळे आपण हॉर्न वाजवू आणि आपल्या मागून येईल आणि आपली गाडी मागून यायली. इथून जायचंय आपल्याला कपिलदार इथून जायचं आपल्याला काहीच दिवशी भीती आहे आणि नाण्या नाही आहे ते वय घेऊन आणि कसं वाटतंय गजू गजू कसं वाटतंय सांग.
कपिलधारला चलाच पहिल्यांदा. कसं वाटतं सांग. ते बघा येड झालेले. हो नाराज आहे माझ्यासाठी ते. हा तर हे काय बोला नाही. रुसला काय की माझ्यावर. चला चला फास्ट चला. तर आता आपण बंद करू डायरेक्ट खाली गेल्यावर. काय बघू शकता तुम्ही. चला आता. बघा हे काय. हा तो कुठं बी असणारच. डबल हा बोल. तर काही दिवसाचा खाली पाहिजे खाली मोबाईलला पाहिजे. हे बघा काय काय हे बघा काय काय पद्धत आहे का काही असली. गाडीवर पाय ठेवून खाली जातोय. हा काय विषय काय बघा. तर गाईज फायनली आपण पोहोचला कपिलधारला. तर कसं वाटतंय आपण विचारू शिवा ब्लॉगला. पोहोचलात गाईज. लय वेळ झालं. 3 वाजले आम्हाला पोहोचा इथं. आणि सकाळपासून निघालतात. आता कुठं पोहोचलं तिथं. चला निघूया पुढे जाऊया. चला कसं वाटतं तुला. फायनली 3 वाजता पोहोचलास तू. तुला कसं वाटतं. नाही पावणे 3ला काय पावणे 3ला पोहोचलास. कसं वाटतं तुला. मला छान वाटतं. जरा कमान दाखवा. हा जरा भारी वाटलं. बरं कमान बघा काहीच कशी कमान. तुम्ही जर इथं आलात तर तुम्ही इकडूनच जा मध्ये. नाही तर उरी जाताल तुम्ही. तर इथून जाऊ शकता तुम्ही. तर बघा खाली एकदम किती खाली जाईल वाईज बघा. एकदम खाली घाटामध्ये या. आणि आम्हाला तर माहित बी नाही कुठं जायचंय. आम्ही सरळ जाऊ असं. फर्स्ट टाइम आहे आमचा. गाडी बंद कर शिवा. गाडी बंद कर. आता डायरेक्ट आम्ही जातात खाली. आज कितीपर्यंत बघूया आपण खोल. जिथवर आमची गाडी जाईल तिथवर आम्ही असं जाऊ. बिना गाडी बंद आपलं गाडी बंद करून. तर बघा इकडचं नजर बघा काहीच काय भारी या. लय भारी भारी टांगडी बघायची. टांगडी काय बघायची बघा. टांगडी किती वरी गेली ना. पायावरी गेली त्याने. याचे बहुतेक पाय ताटतात गाईज. आणि मुळ्यात नाही झाला काहीच. गजू शेट काय बोला. उद्याची मेमरी होणार आहे. अरे गजू शेट बोला. रुसू नका हो गजू शेट. रुसला काहीच. आणि हे काय काहीच हे बघा काहीच कसली भारी टेकडी काय वरी. आणि वरचा नजर बघा काहीच तुम्ही. कसं वाटतं तुम्हाला. काय ती गाडी हो काहीच व्ह्यूज. आम्ही असं वाटतं आम्ही राईट टाइमला आलात. कारण इथं आता पाऊस नाही ऊन पडले डायरेक्ट. तर ऊन पडल्याने इतकं सुंदर दिसतं ना इथं. खरंच गायची बघा वरची टेकडी बघा गाईज. टेकडी बघा मला बघून भारी वाटेल. आणि तुम्ही जर ह्या एरियामधला असतात तर तुम्ही इकडे येऊ शकतात का नाही शिवा. येऊ शकता का नाही. फुल एन्जॉय करा. पण तुम्हाला आताच्या यावं लागेल. तर या नक्की या गाईज. जर तुम्हाला लोकेशन माहित नसेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन देऊ. तुम्ही डायरेक्ट बघू शकता. त्याकडे बघा गाईज. बघा एक कसले भारी नजर आहे. इकडे लॅक पडते. इथून बघा गाईज कसला भारी. हे बघा गाईज कसला भारी इकडं तर पुढे बघा. मंदिर का कपिलधारचं मंदिर. देव आहे ना कोणता. महादेवाचं मंदिर कोणतं आहे. आता मी काय सांगू शिवाय. खाली दरी या जरा नीट बोल. काय बोलतो तू. काय टेकडी बघा वरची टेकडी बघा काही. हा भारी टेकडी आहे. उरी कोणतरी दिसतंय. उरी नाही कोणी नाही. उरी नक्की बघू शकता तुम्ही काही. हा भारी दर्या दिसायला तिकडून. अरे असं वाटायला का नाही शिवा आपण अजून त्याच लोकेशन आलतात जेव्हा आपण गेलतात बघ. हे पहिली लोकेशन कोणती तुम्हाला कमेंट मध्ये नाही तर डायरेक्ट मी क्लिप ऍड करतो. क्लिप बघून बघा तुम्ही की तुम्हाला असं वाटेल की 2 जागा आहेत. म्हणजे एकच जागा आहे वाटेल पण हे 2 जागा आहेत. व्ह्यू इथं टेकडी दोन्ही टेकडी एकच दिसत होता ना. हा हे मगाची टेकडी आपण ज्यावेळेस चालतात पहिल्या तेव्हा बी हीच टेकडी दिसली. आता बी हे दिसले का नाही. हा व्ह्यू बघा इकडून. हा भारी व्ह्यू दिसतोय. हे बघा काय व्ह्यू आहे भारी. गाडी आपल्या वाटर कुठे गेली शिवा. हे बघा इकडला व्ह्यू बघा. इकडला व्ह्यू बघा. बघू शकतो पुढला येऊ तर बघा. अरे ती शेवटी पुढचे डोंगर बघ. नाही आधी तू पुढे बघ नाही तर गाडी ठोकतील कुठं. पण तरी पण एक इकडं झलक मार. तिकडे एक लक्ष दे कसलं भारी दिसते तो ते. तिकडे बघ ना किती भारी दिसत. अरे तिकडे उरी जाण्याचं काही शक्यच नाही ना.
आपण थोड्याच वेळात जाणार आहेत कपिलधारा. ते मस्त व्ह्यू बघणार आहे तू गाडी गाडी दमानीच आहे आपली. कुठे काय आपल्याला माहित नाही पण एरिया कुठे नेमकं जायचं. अरे येतं बघा रे, असं वाटतंय उत्तराखंडला आलात आपण. वाटतंय उत्तराखंडला आलात आपण, कारण तिकडे डोंगर भाग आहे ना, त्याच्यामुळे. अडीचशे ते 300 ला लावेल जास्त. बघा यांचं वॉटरफॉल बघा महागला एकदम. मंदिरचा तर ब्लॉग दाखवण्यात आला नाही, कारण फोटोशूट करायला मनाई होती, त्याच्यामुळं आपण इकडं आलात. माग वॉटरफॉल आहे, इथून बघा शकतो तुम्ही. अरे अजून पाणी गेलं नाही तिकडं, उडता आवाळ आलाय. हे बघा हे बघा प्रसाद दे. हे बघायच वरून पाणी पडते. हे वरून शिवा पाणी कुठून पडत असेल शिवा? आम्हालातून वाचत डायलॉग बाई. फनी मोमेंट. हा बघा लहान लेकरूला पवा शिकवायला बाई. तुला पोहायचं का नाही? हा तुला दे ना मला येते ना. नाही येत. व्हिडिओ घ्या रे, काढतोय आम्ही आला मुकून राहतो. अजून हे मंदिरचा ब्लॉग दाखवण्यात आला नाही, कारण शूट करायला मनाई होती त्याच्यामुळं आम्ही महाग आला. कसं वाटतं भजी बाय बघा आमचे रुसलेत. कुणावर रुसलेत? कुणावर रुसला सांग ना. कुठून जायचं? कुठे जायचं? कॅमेरा इकडे जायचं. पक्ष इथे ठुले दिसत बी नसतील. आणि शिवा इकडे. आणि आता आम्ही चाललात वॉटरफॉल मध्ये. हे बघा हे शिवाचा तू मध्ये आधी पाण्याचा सोर्स काय असेल काही सांगा म्हणजे. काय माहित ना आपल्याला. हे बघा यांची ट्रस्ट लेवल बघा. हा हे शिवा किती खोल आहे सांगितलं? किती खोल आहे? पडला तो म्हणणं फोन काढ बाहेर. बघायचं रिएक्शन बघायचं. अरे रिएक्शन बघायचं. गजूबाई पडले. गजूबाई पडले बघा. उद्या गजूबाई रुसला होता रे देवाला. उलट करून तू दाखव मला पुसू दे. रुसला होता देवाला हसवीला. दगड पडेल ते उरून. वाईजले फनी मुमेंट झाला. गजू शेट नांगोळ केली. ओ भाई शिवा शेट कसं वाटते? गजू शेट केलं भाईच. तिकडे बघा त्या उरी काय लिहिले बघा एकदा. काहीतरी लिहिले काय रे ते RED काहीतरी आहे. काहीतरी लिहिले त्या दगडावर. आणि इकडे तर इंट्रक्शन वाचू शकता तुम्ही. वळचा बघा वॉटरफॉल बघा. ह्या इकडून कमी येत आहे, तिकडून थोडं जास्त येते. आणि आपले भाऊ पडलेत आज फोटोशूट. तर काय आता लिटरली मी पाण्यामध्ये उतरलोय. आणि आता पाण्यात पडायचा फोन कुणाचा? उचल नको ते, उचल नको. क्या हुआ? मला तर वाटते काय फोन जर पाण्यात पडला. मला धरू नको, माझा फोन आहे आता. चढले तर आता आम्ही उतरला पाण्यात. पुढचा नजारा बघा कसा आहे. काही एकदम भारी, एकदम भारी. हे दोघं मग कुठे गेले बघा. ते चालले तर उडी वॉटरफॉल पाशी पाणी पडते तिथे. आणि बी चाललाय. आता मी बी चालतो. तो काढाय सांगते काही. गजा बघू शकतात. घातलं का नाही काय ते घातलं असं वाटलं काही साप आहे मग. आता आम्ही निघाला. चल निघूया. गजूबाईने काय केली? चड्डी वरी टाकली. बोला काय गजूबाई पडला नाही. हा लय मस्त पडला. एकदम भारी मुवमेंट, फनी मुवमेंट झाला आमच्यासाठी. सीन बघायचा का?
बघायचं का रिटेक करतो आम्ही. जायचं काय की आपल्याला काहीच आपल्या गाड्या आणि वातावरण एकदम पाऊस यासारखं झालंय त्याच्यामुळं आपल्याला लवकर निघावं लागेल. चल चल लवकर निघूया आपण. त्याच्यामुळं आपण मित्र चालले नाहीत अजून घेते लवकर. चला बोलू आपण. चला बोला. तर काय जातं निघायला आलेत मित्र तर निघूया आपण लवकर. कसं वाटलं गजू शेट करायचं गजूला. चला चलो गाईज निघाला आहोत आपण. चलो चला गाईज आपण चला गाईज. सॉरी हिंदी ब्लॉग मला लई ताण द्यायला. अरे शिंगान होय गजू शेटची तांगडी गाईज गाडी काही तांगडी बघा गाईज तांगडी. कपल बघू नके केस झाले कॅमेऱ्यामध्ये. गाईज चला आणि टांगडीच मला नाही दिसली पण. चलो गाईज आलं बरो काय विषय काय विषय गाडी काय विषय काय गिअर कमी करत राहिला काही. काय पुढचा नजारा गाईच पुढचा नजारा बघा. अरे सॉरी यार कॅमेऱ्यामध्ये कुठेतरी दिक्कत झाली वाटतं मला. हे बघा काय चला गाई कसलाय होय गाई कसलाय बाबा गाडी चालत होय आपलं बघून गाडी गाडी चालत. हार्ड आहे हार्ड गाडीच नाहीये. इकडून नजारा बघा. वाहन बघा किती भारी वाहन आहेत. गाडी चढल ची शक्यता लई कमी आहे गायची इकडं. आणि बघा इकडं माग फोन पक्का पकडावं लागेल मला. टोपीमध्ये येईल सारखं. गाईच बारिश पहिली बोल. अरे बाय पाऊस सुरू झाला. ए वॉटरप्रूफ आहे का शिव तो नाही बाबा वॉटरप्रूफ नाही. नाही आहे का गाईच आपलं मग वॉटरप्रूफ नाही गरीबाचा मोबाईल. गरीबाचा मोबाईल आहे का. हो समजा ए अरे शिव कुठेतरी गाडी थांबावं लागते. कुणी येत नाही बोकांडीवर कसं काय जायचं चिपळी बघायचं. अरे यार गाडी पलटेली. गाईज पावसामध्ये निघालेलो आहोत. इतक्या लांबली ट्रिप गाईज नक्कीच मग पहिल्यांदा अशी इतकी लांब ट्रिप झाली. अरे 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 इकडं तर बघा येऊ गाईज गाव पे गाईज पाऊस यायलाय. आणि इकडला येऊ तर बघा वा अरे वा गाडी हे बघा गाईज कसं आहे व्हिडिओ एकदम भारी नजारा दिसतोय मला. नाही आला तर बरंच आहे कारण की आम्हाला लवकर घरी जाता येते. तर बघूया काय होते. आणि काय गजू शूट काय करते विषय काय चालू स्लो चालवले किधर सुंबा. तर काही जिथं थांबला होता पाऊस येत होता म्हणून आता आमचा पाऊस थांबलेला आहे काही. आणि आता आपण निघूया लवकरच. आणि आमचे पुढले जे 2 मेंबर होते ते पुढे गेले तर आपण जाऊ आता मला जाईल बॅग आहे ना यार मी आणली ना आता डोक्याला बांधू का मी लय वेगळं दिसतं. काय टाकलं खाली काय नाही झाली. हां ते बिलकुल होते. चला तर काय बघायचं ते आमच्या गुजू शेट गेलं होतं. तर काय आम्ही अर्ध्या रस्त्यात थांबलात आणि इकडला व्ह्यू पॉईंट एकदम भारी आहे. तर चला बघूया. हे बघा आम्ही थांबलात लय भारी दिसते. आता आम्ही बघा ह्याच्यामध्ये काढू बघा रोड किती भारी झाला आहे सनसेट. हे बघा इकडे बोलतोय तू फोनवर खायला जाऊ काही आपण भेटून आलं 35 आपण. चला म्हणजे आपण किती मिनिट अजून 100. तसं आपण कसा कुठे थांबलात आपण. तू मरायच्या वाटेला थांबला तुझ्या गाड्या येईल तर गाडी ओय्या ए चला ना. काहीच गाड्या आपण इथं लावल्यात आणि आपण ह्या हॉटेलला आलात. तर हॉटेलचं नाव आहे विठ्ठाई. आणि चला आपण मध्ये बसतो. आपला हे टेबल आहे. काय झालं काय झालं तर काय आता आम्ही मागविले पनीर टिक्का काय ते मागविले. आता आल्यावर बघू काय आपण काय मागविले. आपण काय मागविले. पनीर मसाला काजू वगैरे. हो पनीर टिक्का वगैरे काही ते मागवले का. चालते राईस घेताना बघू काय घ्यायची. चालते. आणि वेजी तुम्ही सगळंच मागवलंय. पनीर डायलॉग. तर राईस पनीर टिक्का आला आमचा. तर आम्ही पनीर टिक्का खायला. कसं वाटतंय गजू. ए गजू कसं वाटते पनीर टिक्का आलं तर भारी वाटते का तुला. तुला कसं वाटतं होतं भारी का एकदम भारी का. शिव तुला कसं वाटते.
ओके का आणि मला तर खूपच भारी गाईस पनीर आलेले आणि बघा मी निंबू टाकतो मी आता इकडं हे तंदुरी रोटी ही आणि हे इकडं बाजरी ठीक आहे चालते 2 अंडे इकडं आणा शिव आता काय मस्त दाबून केली चला मी ब्लॉग बंद करतो काहीच भेटू पण आमचं बिल ना आता जेवण वगैरे झालं आमचं सगळं आणि बिल टोटल आले किती आले बिल शेट 845 845 नाही गाईस हां दीड किती आहे ना 845 बिल आले 845 एका शाळेत आले म्हणजे तुम्ही का बिल बघा बिल बघायला बिल बघून आम्हाला हसू येईल ओके बिल बघा बिल बघा टोटल बिल एकदम अरे दाखवून येत राहू दे चालेल हा बघितलं बिल चला गाडी काढा आता ए यार भांडे कोण धुतले रे पण भांडे शिवाय बिल जाऊन दिले ना पण भांडे कोण धुतले स्वतः म्हणते शिवण धुतले भांडे तर गाईस बघू शकतात आता गाडी थांबली या टायरची म्हणजे टायर सपाटच झाले काय गाईस हे बघा हे नवीनच काहीतरी आहे बघा हे काय आम्हाला करून कमेंट करून सांगा हे काय चला मग निघूया होय संदेश म्हणजे चला बरं पुढचं बी खराब होईल गरम नाही मागलं गरम तुया नाही काय कसे वागा बरं आहे का